जोरदार शक्ती प्रदर्शनासह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, RPI, रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, अण्णाभाऊ साठे, आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या चंद्रकांत सोनकांबळे, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, मावळ लोकसभा मतदारसंघ समन्वयक सदाशिव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबूसाहेब भेगडे, शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष निलेश तरस, तसेच नाना काटे, राजू दुर्गे, भीमा बोबडे, नामदेव ढाके, भाजपचे मावळ तालुका अध्यक्ष भाऊ गुंड, निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडबोर, महायुतीतील सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीतील महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, महायुतीचा विजय असो, अप्पा बारणे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, होणार होणार हॅट्रिक होणार या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46 रायगड.